हॅलो हॅलो, एक मिनिट एक मिनिट. सुस्वागतम. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो. रिद्धी देवता गणराया यांच्या चंदी नतमस्तक होतो. मी नरेंद्र प्रभाकर कामतेकर माझ्या समालोचनास सुरुवात करतोय. नक्कीच एक अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. मंगलपुत्री क्रिकेट संघ लिपणी यांच्या माध्यमातून एक देखणं आयोजन या नारेंगीच्या ग्राउंडवरती होताना आपण पाहतोय. पहिला एक नक्कीच चांगली मॅच म्हणजे प्रेक्षणीय सामना असेल. एका बाजूला आपण पाहतोय लिपणी ए तर दुसऱ्या बाजूला लिपणी लेजंड अशी मॅच आपण पाहतोय. नक्कीच लिपणी बी असा संघ असेल. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ज्ञानेश्वर, दोन्ही बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगलीच फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 7 वरती नक्कीच सकाळच्या सत्राचा विचार केला एक आपण पाहिलं तर थोडासा डुपॅक्ट आहे. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न परंतु चांगली लाईन आणि चांगली लेंथ या ठिकाणी आपल्याला हाताळताना पाहायला मिळतो. गोलंदाज ज्ञानेश्वरच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून
आमच्या समेत DBNची जोडलेली टीम असेल, दिशांजी कातुर्डे सर समालोचनच्या माध्यमातून असतील, स्कोरर बंधू असतील, पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. एका मानाच्या ग्राउंडवरती मानाची स्पर्धा होताना आपण पाहतोय फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे धावचीच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद होईल, विकेट होईल पतन, बॅक टू दी पवेलियन गॉन. झालं संगमी एक धाव मिळते आणि धावसंख्या दुसरं षटक मार्गस्थ असताना 9 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच हा सामना प्रत्येकी मला वाटतं 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. दोन्ही ऑफिशियल पंच असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अभिनंदन करूया. पुनश्च एकदा वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल आणि आता मात्र धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 वरती जाऊन पोहोचले. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. थँक्यू. धावसंख्या 10. नक्कीच शेवटचं आणि स्लॉग ओव्हरचं षटक असेल, म्हणजे ज्या षटकाला असं संबोधलं जातं की या षटकामध्ये नक्कीच मोठमोठे फटके येताना आपण पाहतोय. परंतु अजूनही जरी 10 धावा आल्या तरी मॅच चांगली होऊ शकते, कारण का सकाळच्या सत्रामध्ये आम्ही नारंगीच्या मैदानामध्ये कित्येक सामने आपण पाहिले चांगले होताना. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक छोटासा क्षेत्र आहे, फील्ड करतोय. दुसरी धाव घेण्याचा मानस असेल, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये काय झाला पाहिजे. तरी लेजंड क्रिकेटर असला तरी चांगलं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पुनश्च एकदा एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 13. एखादा षटकार या ठिकाणी येईल का किंवा चौकार येईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. स्ट्राईक एंडवरती दीपेश आहे, एक नामवंत क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे. नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला सर्वांसाठी सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अगदी कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली, एक धाव मिळते. फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड केलाय. स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14. नक्कीच धावसंख्या जरी कमी झाली असली तरी सुद्धा मॅच सकाळच्या सत्रामध्ये चांगली होईल, कारण का दोन्ही संघ आतापर्यंत एकाकडे अनुभव जास्त आहे तर दुसरीकडे अनुभव कमी आहे असं देखील म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. या ठिकाणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कारण का थोडासा डू फॅक्ट असल्यामुळे बॅटवर चेंडू प्रॉपर येत नाहीये. एक धाव निलेशच्या बॅटमधून येते. धावसंख्या जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15. अजूनही शेवटचे 2 चेंडू निर्णायक असतील
नक्कीच या स्पर्धेचा पहिला चौकार येईल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंच नक्कीच दंडित करतायत. आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी अंमलात आणला जातोय आणि नक्कीच धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. नारिंगीचं ग्राउंड म्हटलं तर खरोखरच एक नामांकित मैदान आपल्याला या ठिकाणी विरार नगरीमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा थोडासा अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, काही संपर्क होऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या मात्र आहे तिथे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16. पुण्याच्या एकदा इलफिटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव दुसरी धाव घेण्याचा मानस असेल, 2 धावा मात्र नक्कीच अर्जित होतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धावा बनल्यात आणि 19 धावांचं उद्दिष्ट असेल. आमच्या सोबत एक तळा तालुक्यामधील बुलंदाबाद दिशांत कातुर्डे सरांना देखील पाहणार आहोत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद. चला, थँक्यू, धन्यवाद डीजे. नक्कीच चला, याच्यानंतर या स्पर्धेची आपण जी लढत पाहतोय ती प्रेक्षणीय सामना. याच्यानंतर लगेचच एका बाजूला बोंडिवली संघ असेल, एक नामांकित संघ आहे. दुसऱ्या बाजूला गावदेवी मदाटणे हा देखील संघ नामांकित आहे. पहिली मॅच नक्कीच आपल्या समोर येते. दोन्ही कर्णधार असतील, गणेश दादा जिमान असतील. चला, आपण देखील यायचंय टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी व्यासपीठ आहे त्या ठिकाणी आपण यायचंय. आपल्या समोर मॅच चालू आहे, आपण पाहू शकतो. 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल ही मॅच. कौशल फलंदाज आपण पाहू शकतो. पहिला चेंडू अगदी कार्पेटच्या साईने चेंडू खेळलाय. 2 धावा मात्र मिळतील. संघाचा श्री गणेश या ठिकाणी झालाय. नक्कीच अजून या सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. डावकुरी आताचा गोलंदाज एक नामांकित क्रिकेटर आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि तो कुठेतरी पणाला लावतोय आणि चांगला चेंडू हाताळण्यात आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहू शकतो.
पुन्हा एकदा काय गोलंदाजी दिशांसर राहिली आहे, कौतुक करावं लागेल, कारण का आपल्याकडे अनुभव आहे. जरी आपण धावा कमी बनवल्या असल्या तरी सुद्धा आम्ही सुद्धा आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलोय हे मात्र गोलंदाज दाखवतोय. नितेश दादा यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा अगदी कुठेतरी एक चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव मात्र मिळेल. एका बाजूला लेजंड संघ आपण पाहतोय दिशांत सर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यंगस्टार आपण पाहतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार. या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 2 धाव मात्र नक्कीच मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता होते. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. झाली होती परंतु झेल मात्र सुटला जातोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. खरोखर एक सोपा झेल होता. प्रयत्न तर चांगले होते परंतु ठीक अशा घटना घडत असतात. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही, कारण का वैभवान जरी आपल्या 40+ असलं तरी सुद्धा चांगलं प्रात्यक्षिक दाखवतोय. मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. या ठिकाणी एक धाव दुसरी धाव घेण्याचा मानस मला वाटतं नसेल आणि चांगले मॅच होते. जरी 19 धावा पाहिजे असल्या तरी सुद्धा फाईट करतोय. नक्कीच पहिली मॅच प्रेक्षणीय सामना असला तरी प्रेक्षकांची मनं जिंकतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करूया. नक्कीच पाहतोय संघ लिपली यांच्या माध्यमातून एक देखणं आयोजन. पुन्हा एकदा विकेट किपर गॅदर करतोय. तद्वर मला वाटतं एकच धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 8. तिकडे पुन्हा एकदा मोठा फटका. या ठिकाणी काय घडतंय, चांगलं बॅकअप आपण पाहू शकतो. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. दुसरं षटक मार्ग असताना धावसंख्या बिनगडी बाद 10. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. अगदी स्विच हिटचा प्रयत्न. खरोखरच इंग्लंडच्या केविन पीटरसनची आठवण करून देणारा फटका, कारण का ज्या खेळाडूने हा फटका क्रीडा क्षेत्रामध्ये आणला त्याची आठवण होते आणि चांगला फटका पाहायला मिळणार. 4 धावा मिळतील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. अजूनही या सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच दोन्ही संघ पाहिजे, कारण का लेजंड क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. एकच धाव मात्र मिळते. सामना अजूनही संपलेला नाहीये. 2 षटकांची सांगता होते. धावसंख्या बिनगडी बाद 15 वरती जाऊन पोहोचले. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. So beautiful, so elegant, just looking like a wow. Wow. Looking like a wow. A wow. Looking like a wow. चला, थँक्यू. हाफ ट्रॅकर चेंडू नक्कीच खराब चेंडू. एक खराब लाईन, खराब दिशा या ठिकाणी म्हणावी लागेल आणि 1 धाव मात्र मिळते. हा सामना मात्र लिपनी ब संघाला जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही बॅटर चांगली कामगिरी करतायत. एक चौकार देखील आपण मागच्या षटकामध्ये पाहिला. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एका धावेसाठी दुसरी धाव घेण्याचा मानस काय घडतंय. धावसंख्या 18 वरती, म्हणजे सामना इक्वल झालाय. एका धावेची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी.
लिपणी ब या संघाला नक्कीच एक चांगली मॅच, एक प्रेक्षणीय सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला खूप फटका ज्याला म्हटलं जातं असा फटका पाहायला भेटतो सूर्यकुमार यादव. नाही होत. अरे लॉंग आहे वाटतं डिस्टन्स. आदर आदर हॅलो. हॅलो हॅलो